नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। जसे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे, माझ्या प्रेग्नन्सीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि आता घरामध्ये एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे। त्यामुळे घरामध्ये एक वेगळीच लगबग सुरू आहे। नवीन पाहुणे येण्याआधी घर कसं चकाचक आणि स्वच्छ हवं म्हणूनच आज मी घराची छोटी मोठी साफसफाई करायचं ठरवले। तसेच काही महत्त्वाच्या कामाचं पूर्वनियोजन करायला पण सुरुवात केली आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी घर कसं आवडते आणि बाळासाठी काय खरेदी करायला सुरुवात केली आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेलीच आहे आणि सुरुवात जी आहे ना मी घराच्या किचनपासूनच केली आहे। कारण बाळ घरी आल्यावर वातावरण कसं अगदी स्वच्छ आणि सुरक्षित हवं। तसंच बाळ आल्यावर मला काय जास्त वेळ मिळणार नाही म्हणून आत्ताच सगळे डब्बे आणि कपाटांना घासून पुसून स्वच्छ करते। हॉलमध्ये थोडी फेररचना करायची आहे पण एकदम काही नाही जमणार म्हणून थोडं होईल ना तसं एक घराचा कोपरा आम्ही क्लीन करून घेते। आता थोडं थकल्यासारखं होते पण उत्साह मात्र खूप आहे। हे सर्व करताना अवनची मदत सुद्धा जास्तच होते कारण या दिवसात जास्त दगदग करून चालत नाही। आता किचनची सर्व साफसफाई करून झालेली आणि मी ह्यावेळी प्लास्टिकचे डबे काढून नवीन स्टीलच्या डब्यांचा वापर इथे केलाय। खूप दिवसापासून इच्छा होती, आज ती पूर्ण झाली। प्लास्टिकच्या वस्तू खूप कमी करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे घरात आणि आता घरात छोट्या मोठ्या खरेदी चालूच आहे। त्या निमित्ताने स्टील डब्यांची पण खरेदी मी इथे करून टाकली। आता बघू शकता किचन किती छान दिसते। आता सर्व साफसफाई करून झालेली मग हाताबरोबर जेवण करायला घेतले। मला माहिती होतं की साफसफाई करायची म्हटलं तर जेवणाला वेळ लागणारच म्हणून आदल्या दिवशीत मी भाजी वगैरे सर्व कट करून ठेवले होते। त्यामुळे माझा बराचसा वेळ इथे वाचला होता आणि असे छोटे मोठे काही कामाचे नियोजन मी करून ठेवणार आहे कारण पुढचे 1-2 महिने मला स्वयंपाकासाठी जास्त वेळ मिळणार नाही म्हणून मी आता काही गोष्टी आधीच करून ठेवते। आता जेवण वगैरे सर्व रेडी झालेलं, म्हटलं आधी जेवण करून घेऊया मग बाकीच्या कामांना हात घालूया। मग छान जेवण वगैरे झाल्यावर मी इथे आता सुकी मच्छी माझ्या आईने मला दिल्या होत्या पावसाळी सोय म्हणून तीच आता इथे साफ करण्याचं काम करते। ही सुकी मच्छी मी आधी छान उन्हात सुकवून घेतले। आता या मच्छीला साफ करून ठेवले मग पावसाळा काय बघायला नको। आणि या सुक्या मच्छ्यामध्ये बोंबील, जवला आणि तेंडली आहेत। आता यांना साफ करून नीट पॅक करून ठेवले मग कधी बनवून त्या खाता येतात। तसं सुके बोंबील आहे आपल्या डिलिव्हरी नंतर खाणं खूप फायद्याचे असते। नॉर्मल डिलिव्हरी असो या सी सेक्शन, तुम्ही सुके किंवा ताजे बोंबल्यांचा जेवणामध्ये समावेश करू शकता। यामुळे टाके लवकर बरे होतात असं म्हणतात आणि ते खरं आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आता सर्व मच्छ्या माझ्या इथे साफ करून झालेल्या आणि जीवनने मला यात खूप जास्त मदत केली होती। आता ह्या सर्व कामामुळे बाळ आल्यावर घरातले कामांचा ताण नक्की थोडासा का होईना पण कमी होईलच। तुम्ही सुद्धा असं काही नियोजन केलंय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर इथे आता नाचणीचं पीठ पण दळून आणलेलं होतं, ते पण म्हटलं चाळून नीट ठेवूया। याच्या आधी मी बाजरीचं, गव्हाचं तसेच ज्वारी तांदळाचं पीठ पण रेडी करून ठेवलेलं आहे। तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। एकूण 5 पिठांचे दळण माझं करून झालेलं आहे। आता या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी सर्वच काही शेअर करू शकत नाही, बरोबर ना। आता वळूया सर्वात आवडीच्या गोष्टीकडे, ती म्हणजे शॉपिंग। आम्ही बाळासाठी आणि माझ्यासाठी काही बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत। जास्त काही या व्हिडिओमध्ये मी शेअर करू शकत नाही। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला आवडेल का नक्की मला कमेंट करा। आता माझ्यासाठी काही सॅनिटरी पॅड्स किंवा फिडिंग कुर्तीज म्हणा आणि बाळासाठी छोटे मोठे सुती कपडे जे बाळाच्या त्वचेसाठी खूप मऊ आहेत। सोबतच काही बेबी केअर प्रोडक्ट्स आणि मोजे, झबली या सर्व गोष्टी सर्व जवळ करून ठेवलेल्या आहेत। अजून बऱ्याच गोष्टी मागवल्या आहेत। त्यानंतर हे सर्व मी वॉश करून मगच बॅग पॅक करणार आहे। आणि हे जे सर्व प्रोडक्ट आहेत मी सर्व पहिल्यांदाच मिशोवरून मागवले होते आणि खरंच खूप छान निघाले होते। म्हणजे प्राईसच्या हिशोबाने सर्वात भारी निघालेत। आता या सर्वांची तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा। आता तुम्हाला यापैकी काय सर्वात जास्त आवडलं आहे ते मला नक्की सांगा। आता या बकेटमध्ये काही गोधड्या आहेत आणि बरेच काही छोट्या मोठ्या गोष्टी मी पॅक करून ठेवलेल्या आहेत। त्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ करेलच। तर अशी सुरू झाली आहे आमची बाळ येण्याआधीची जय्यत तयारी। घर आता चकाचक झाले आणि माझं टेन्शनही थोडं कमी झालं आहे। मन खूप आनंदी आहे पण थोडी धाकधुकी आहे। आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची आणि शुभेच्छांची मला खूप जास्त गरज आहे। तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।